मराठा आरक्षण आंदोलन के प्रमुख नेता मनोज जरांगे पाटिल ने नागपुर में किसानों के आंदोलन स्थल पर पहुंचकर अपने विचार व्यक्त किए। उन्होंने कहा कि वे किसान पुत्र के रूप में आए हैं और उनका उद्देश्य किसानों की आवाज को लेकर और मजबूत करना है। जरांगे पाटिल ने कहा, मैं अपनी बात कभी नहीं छिपाता। जो लोग पीछे से गड़बड़ कर रहे हैं उन्हें शांत करना जरूरी है। आंदोलन करके किसके बल पर चल रहा है यह सबको समझना चाहिए। आंदोलन की असली ताकत आंदोलनकारी किसान होते हैं, सिर्फ नेतृत्व से कुछ नहीं होता। आगे उन्होंने कहा कि मुंबई में जब हम लाखों की संख्या में पहुंचे थे तब सभी युवा शांति से सुन रहे थे। यहाँ भी वही अनुशासन होना चाहिए। इस आंदोलन का जो मकसद है वह पूरा होना चाहिए। जरांगे ने यह भी स्वीकार किया कि वे बीमार हैं, लेकिन इसके बावजूद आंदोलन में हिस्सा ले रहे हैं। उन्होंने कहा, अब समय आ गया है कि सही रणनीति बनाकर आगे बढ़ा जाए। कब रुकना है और कब जवाब देना है यह समझदारी से तय करना होगा। किसानों के एकजुट होने पर उन्होंने कहा, राज्य में यह पहली बार है जब सभी किसान नेता एक साथ आए हैं। मतभेद या मनभेद नहीं, बल्कि एकता और सामूहिक ताकत से ही किसानों को न्याय मिलेगा। यह लड़ाई किसानों के हक की है और इसे जीतना ही होगा। पुरी झाली म्हणून थोडक्यात मी शेतकऱ्याचं पोरग आहे का आंदोलन सुरू आहे. कोणी मीच करावं या हट्टातला मी नाहीये. शेतकऱ्यांना आपल्या न्याय कसा मिळेल त्याच्या पदरात काय पडत याच्यासाठी समाधानी राहणार आहे. आपल्याला जर सगळ्याला नेतृत्वाची हाव लागली तर शेतकरी संपून जाईल. म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणांना ताकद देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आम्ही सगळे राज्यातले शेतकरी एक जीवन आंदोलनाच्या पाठीशी आहेत. 3000 2000 याला मदत म्हणतात काय. सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला. रानाचे रानं वाहून गेले, त्यातलं पीक वाहून गेलं, त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या, घरात असणारं सगळं धान्य, कपडे, शाळेतले पोरांचे सगळे दप्तर वाहून गेले. आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो. ते घरात ठेवल्यानं सुद्धा सोन्या नाण्यासहित सगळं वाहून गेलं. बाजरी, ज्वारी, गहू असणाऱ्या घरात त्याला कोंब उगले. परत म्हशी वाहून गेल्या, कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या, लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या. तुम्ही भरपाई देताय काय? आम्हाला 100% भरपाई पाहिजे या मतावरती आम्ही आता ते आज चाललेत. जर तर लाजत उत्तर देऊन बरोबर नाही. आज ते चाललेत, त्यांचं ठरलंय जायचं सगळ्या त्यांच्या समितीचं. आज काय निर्णय होईल महाराष्ट्र बघेलच ना. सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं 70 वर्षात 75 वर्षात? केलंच नाही ना. शेतकरी जितका लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं. हे ना यांचा नीट उभाच करणं गरजेचं आहे. एवढा ना मी आता काय हे आंदोलन कसं आहे माझ्या याच्यामुळे हे होऊ नये. कारण थोडीशी हे असताना अनुभवी लोक असताना आपण बोलू नये असं माझं मत आहे. हे असे नीट करायला आलेले आहेत. त्याच्याशिवाय प्रश्न काय मार्ग असे नीट करायला आलेले आहेत आणि ती वेळ येणारच आहे असं मला वाटतं. परंतु सरकारने मात्र डाव टाकला. प्रति डाव टाकून त्यांचं षडयंत्र कसं मोडायचं, आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं हे डाव मात्र आपण खेळणं गरजेचं आहे. त्याशिवाय यशस्वी होणं अवघड आहे. अरे आम्ही काय शेतकऱ्याचे पोरं नाही काय, कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते आहेत. इथं काय आता नेते बघा ना तुम्ही, ज्यांनी उभे आहेत ते घातले त्यांनी सगळ्यांनी ते सगळे अरे एका पंक्तीत बसले ना. याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे. त्याच्यामुळे मोठे पण लहान पण काय नाही, श्रीमंत शेतकरी गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहितेखाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार. मी स्पष्ट सांगितलंय की या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात खूप फरक आहे. कारण यांना हे अनुभवातून केलं यांनी, यांचे अनुभव यांना बोलतात की आपण कोणत्या टप्प्यावर काय काय निर्णय घेतले पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही, त्यामुळे मी काय बोलणार. ज्याच्यात मला ज्ञान आहे त्यात मी बोलतो. आता मी हे शिकतोय नाही असं नाही, ती बरोबर करतील अशी आशा आहे महाराष्ट्राला की हे सगळे शेतकरी संघटनेचे सगळे बरोबर करतील. अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांडे।